राज्यातील तलाठी भरतीचा निकाल पुन्हा वादात सापडलाय. नॉर्मलायझेशन पद्धतीमुळे अनेक परीक्षार्थींना आउट ऑफ मार्क मिळाल्यामुळे परीक्षार्थींच्या मनात शंका निर्माण झाली. म्हणून सरकारनं या तलाठी भरती निकालाची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी परीक्षार्थी करतायत. 7,241 पदांसाठी 10 लाखांच्या वर परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे आणि या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. आणि एका उमेदवाराला 200 पैकी 214 गुण मिळत असतील तर सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवला हे आता स्पष्ट होत असल्याची टीका त्यांनी केली. तलाठी परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहारावरती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडे पुरावे असतील तर ते त्यांनी प्रशासनाला द्यावेत. नुसत्या विधानांवरती कारवाई केली जात नाही असं वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. 200 गुणांच्या तलाठी परीक्षेत 214 मार्क पडणं म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे 48 पैकी 60 खासदार निवडून येण्यासारखं आहे असा टोला रोहित पवारांनी लगावला. तलाठी भरतीचा हा निकाल पाहून भाजप सरकार है तो मुमकिन है असंच म्हणावं लागेल अशी टीका रोहित पवारांनी केली. 2019ला कट्यार पाठीत घुसली हे राज्यानं पाहिलं अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला होता. त्यावरती संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीसांना बोलू द्या, 2024 नंतर त्यांना नाटकं आणि एकांकिका हेच करायचे असा प्रतिटोला त्यांनी लगावला. तर उद्धव ठाकरेंच्या मानेच्या पट्ट्यावर सुद्धा फडणवीस बोलले होते. त्यावर त्यांच्या गळ्यातल्या दिल्लीच्या गुलामीचा पट्टा महाराष्ट्राला वेदना देणारा आहे अशी बोचरी टीका राऊतांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ऍक्शन मोडवरती आली आहे आणि लोकसभेसाठी भाजपनं आता नवी रणनीती समोर आणली आहे. निवडणुकीत जास्तीत जास्त तरुण उमेदवारांना उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 40 ते 55 वर्षांच्या उमेदवारांना भाजप निवडणुकीत उतरवणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व युती आघाडीकडून जागा वाटपाच्या चर्चा आणि बैठकांना वेग आलाय. महाविकास आघाडीची उद्या दिल्लीमध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी काँग्रेसच्या हायकमांडकडून नेत्यांना निमंत्रण देण्यात आलंय. तर या बैठकीसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज संध्याकाळी दिल्लीला जाणार आहेत. आमदार अपात्रतेच्या निकालाआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बंद दाराआड दोघांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. 10 जानेवारीला नार्वेकर काय निकाल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. न्याय देणारा न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन बंद दाराआड भेटत असेल तर न्याय मिळणार कसा असं म्हणत संजय राऊत यांनी नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरती प्रश्न उपस्थित केलाय. नार्वेकर अचानक आजारी पडले, आता ते अचानक बरे झाले असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सरकारवरती आरोप केला. निधी वाटपात दुजाभाव होतोय, विकास कामांना निधी दिला जात नसल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे डीपीडीसीच्या बैठकीत काँग्रेसनं बहिष्कार घातला. नंदुरबारमध्ये भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या उमेदवारीला शिवसेनेनं विरोध केला. शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी थेट शहादा तळोदा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश पाडवी यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचं आवाहन केलं. शासनाच्या शासन आपल्या दारी कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण शासन आपल्या दारी कार्यक्रमाची श्वेतपत्रिका काढण्यात यावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. मात्र शासन आपल्या दारी कार्यक्रम हा अतिशय पारदर्शी आहे आणि त्यात श्वेतपत्रिका काढण्याची गरज नाही असं म्हणत विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मिळालेल्या यशामुळे अनेकांना पोटशूळ उठल्याची टीका श्रीकांत शिंदेंनी केली. पंजाब सरकारला सुद्धा ही योजना राबवावी लागली, हे मुख्यमंत्र्यांचं यश असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांची महाराष्ट्रात शिवसंकल्प यात्रा सुरू असून ते आज रत्नागिरीचा दौरा करणार आहेत आणि राजापुरात मुख्यमंत्री शिंदे कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची चाचपणी केली जाणार आहे. रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला स्थानिकांचा विरोध कायम आहे. अशातच बारसू रिफायनरी विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्याचा आज निर्धार केलाय आणि राजापुरात मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला बारसू रिफायनरी विरोधक शेतकरी मोठ्या संख्येनं जाणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ऍक्शन मोडवर आली आहे आणि आज दिवसभर भाजपच्या 2 महत्त्वाच्या बैठका होत आहेत. भाजपच्या सर्व प्रवक्त्यांची बैठक होते आणि त्यानंतर भाजपच्या विविध सेलच्या देखील बैठका होणार आहेत. या बैठकींना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवरती जरांगे पाटील ठाम आहेत. अशातच ते 20 जानेवारीपासून मुंबईसाठी मोर्चा काढणार आहेत. मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे आज बीड जिल्ह्यातील गोदापट्ट्यातील काही गावात भेटीगाठी घेणार आहेत आणि मराठा बांधवांचे संवाद साधत आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करणार आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या अशी मागणी करत 4 विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्यात. या सर्व याचिकांवरती एकत्रितरित्या सध्या अंतिम सुनावणी सुरू आहे. बीडमध्ये ठाकरे गटातील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. ठाकरे गटामध्ये अंधाऱ्यांविरोधात असलेली खतखत पाहायला मिळते. ठाकरे गटाच्या अनिल पाटलांसह 5 जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पक्षप्रमुखांच्या आदेशानं त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात तोतासरी वाढ नसल्याचं मोठं वक्तव्य महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलं. धाराशिवमधल्या लेडीज क्लबच्या हिरकणी महोत्सवाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सत्तेत बदल झाल्यापासून बीड मतदारसंघात सातत्यानं विकास कामात खोडा आणि मिळालेला निधी परत पाठवणं, वळवणं, कामांना स्थगिती देणं असे प्रकार सुरू असल्याची तक्रार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार संदीप क्षीरसागर यांनी तक्रारींचा पाढा वाचला. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दाखल गुन्ह्यात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी होते. तर मुंबई सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयानंतर मुश्रीफांनी हायकोर्टात आव्हान दिलं. तुर्तास हायकोर्टानं मुश्रीफांना अटकेपासून दिलासा दिलाय. जळगावच्या अमळनेरमध्ये 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी मंत्री अनिल पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन मंत्र्यांना घेराव घातला. यावेळी शिक्षकांनी मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत चर्चा केली. जळगाव मतदारसंघावरती आता शिवसेनेनं दावा केला. विशेषतः मुख्यमंत्री शिंदेंनी जळगाव लोकसभा मतदारसंघावरती विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांनी ही जागा आम्हालाच मिळायला हवी असं वक्तव्य केलं. तर उमेदवारीसाठी ज्येष्ठ नेते आमदार चिमणराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. नाशिकमधला दौरा आटपून संजय राऊतांनी शिर्डीतल्या साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी होते. संजय राऊतांच्या स्वागतासाठी विखे पाटलांच्या कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या प्रभावती घोरगेंनी राऊतांचं स्वागत केलं. यावेळेला एक मोठी बातमी येते ती पाहूयात. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली असून पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाला मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिले होते. याच आदेशाला निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं होतं आणि यावरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्यावरती स्थगिती देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, काय अधिक माहिती? हो, अगदी बरोबर आहे. म्हणजे खरं तर ते पोटनिवडणूक घेणं व्यवहार्य होणार नाही हाच मुद्दा त्यातला महत्वाचा होता. आर्ग्युमेंटचा निवडणूक आयोगाचा तोच मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरला आणि या पोटनिवडणूक घेण्याच्या केवळ 3 महिन्यासाठी त्या आदेशाला स्थगिती दिलेली. हे झालं ठीक आहे, पण या मुळात 1.5 वर्ष असताना यापूर्वी ती निवडणूक का लांबवली यावरून जे सर्वोच्च न्यायालयाने काही आक्षेप नोंदवलेत का ते पाहावं लागणार आहे. कारण उच्च न्यायालयाने तेच आक्षेप नोंदवले होते, तुम्ही वेळेत का निवडणूक लावली नाही. ते आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. कारण उघड आहे सरकारी दबावाखाली ती निवडणूक लांबवली गेली होती आणि म्हणूनच ते उच्च न्यायालयाने त्याला ताशेरे ओढत मग निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात गेला आणि त्या आदेशाला स्थगिती मिळवली आहे. तर थोडक्यात लोकसभेला 2024लाच पुण्याला नवीन खासदार मिळाले याचा अर्थ असा आहे. बरं चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आता पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन बैठकीसाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय आणि गेल्या बैठकीत पालकमंत्री संदीपान भुमरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे एकमेकांवरती धावून गेले होते. निधी वाटपावरून त्यांच्यात पुन्हा खडाजंगी होऊ शकते यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. वाशिममधील रिसोड मेहकर या महामार्गावरील बाकद महागाव दरम्यानचा पैनगंगा नदीवरील जीर्ण पुलावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात वाढलेत आणि या पुलाला दोन्ही बाजूंची संरक्षण भिंत किंवा कठडे नसल्यामुळे हा पूल आणखीनच धोकादायक बनलाय.
MUTP 3 प्रकल्प संचाअंतर्गत नवीन पनवेल कर्जत दुहेरी उपनगरीय रेल्वेचे निम्म काम पूर्ण झालंय. 3 नव्या स्थानकांचा समावेश असलेल्या नव्या रेल्वे मार्गिकेमुळे प्रवाशांना कर्जतहून पनवेलसाठी थेट लोकल उपलब्ध होणार आहे आणि सध्या कर्जतमधील प्रवाशांना ठाणे स्थानकात जाऊन ट्रान्स हार्बरनं पनवेल गाठावं लागतंय. सोलापूर जिल्ह्यातून तब्बल 5 लाख मराठा बांधव मुंबईकडे कूच करणार आहेत. 20 जानेवारीपासून जिल्ह्यातून सुमारे 5 लाख मराठा बांधव मुंबईच्या दिशेने चालत मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघणार आहेत. सोलापूर जिल्हा आणि नियोजनाच्या बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात पाणीपुरवठा विस्कळीत झालाय. आजपासून शहरातील अनेक भागात केवळ एक वेळ पाणी सोडलं जाणार आहे, तर शहरातील अनेक भागामध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. नव्या जलवाहिनीचं काम सुरू असल्यामुळे शहरातला पाणीपुरवठा विस्कळीत होतोय. सोलापूर महानगरपालिकेच्या 226 नोकर भरतीच्या पदांसाठी हजारो अर्ज दाखल करण्यात आलेत. लिपिक पदासाठी 8,000 तर विविध विभागात अभियंता पदासाठी 6,000पेक्षा अधिक अर्ज आलेत आणि या अर्जांची छाननी सुरू असून परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. जळगावातील पिंपराळा ते सावखेडा जाणाऱ्या रस्त्याची सोनी नगरात प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरती आलेल्या सांडपाण्यामुळे रस्ता खराब झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी पालिकेकडे करण्यात येते. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील काही धरणातला पाणीसाठा आटलाय. नांदगाव तालुक्यातील नागासाक्या धरणानं तळ गाठलाय. त्यामुळे नांदगाव, मालेगाव या तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. थकीत कर वसुलीसाठी अहमदनगर पालिकेनं 75% शास्ती माफी देऊनही महिन्याभरात अवघी 9.5 कोटी रुपयांची वसुली केली. त्यामुळे आता महापालिका करबुडव्यांच्या नावांचे शहरामध्ये फ्लेक्स लावणार आहे. शहरात 1 लाखाच्या पुढे थकबाकी असणाऱ्यांची संख्या तब्बल 2,712 इतकी आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराच्या वसुलीचं उद्दिष्ट पालिका प्रशासनानं कमी केलंय. चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना मालमत्ता करातून 6,000 कोटींचं उत्पन्न गृहीत धरण्यात आलं होतं. मात्र उत्पन्नाचे हे उद्दिष्ट सुधारित करण्यात आले असून ते 1400 कोटींनी कमी करण्यात आलंय. मध्य रेल्वेनं मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील संस्थांची पत्रव्यवहार करून कार्यालयीन वेळा बदलण्याची विनंती केली आणि गेल्या 2 महिन्यात मध्य रेल्वेनं 750 संस्थांची पत्रव्यवहार केला असून 27 संस्थांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. महाराष्ट्रात धावणाऱ्या वंदे भारत सेवांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्याशिवाय मुंबई शिर्डी, मुंबई मडगाव या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा 90% जास्त प्रतिसाद मिळतोय. नुकत्याच सुरू झालेल्या जालना मुंबई सेवेला सुद्धा प्रवाशांची पसंती मिळतेय. मुंबईतील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं गेल्या काही महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू केलेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू करण्यात आलंय. मुंबई महापालिकेच्या या प्रयत्नांना केंद्र सरकारनं आर्थिक बळ पुरवलंय. हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र पालिकेला 630 कोटी रुपयांचा निधी देणार आहे. मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या सायन पुलाची पुनर्बांधणी 5व्या आणि 6व्या लेनचं काम यासाठी पूल लवकरच बंद करण्यात येणार आहे. पुढील आठवड्याभरात होणाऱ्या सायन रोड पुलाच्या पाडकामाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची तयारी सुरू झाली आहे. मुख्यतः पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा सायन पूल बंद केल्यास वाहतूक कोंडी होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी ही तयारी सुरू केली आहे. आगामी काळात चौपाटीवर पर्यटकांचा ओघ आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. महापुरुषांची जीवनगाथा उलगडून दाखवणारा लेझर शो चौपाटीवरती लवकरच सुरू होणार आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्याच दिवशी चौपाटीवरती लेझर शोचं उद्घाटन होईल आणि मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती सुरू होणारा हा पहिला लेझर शो असेल. रखडलेली उरण ते सीएसएमटी लोकल सेवा अखेर सुरू होणार आहे. येत्या शुक्रवारी या रेल्वे मार्गाचं उद्घाटन होणार आहे. मोदींच्या हस्ते या मार्गाचं ऑनलाईन उद्घाटन होईल. सध्या घाट्यात असलेल्या मोनोरेलला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे. त्यानुसार मोनोमार्गावरील सर्व खांब आणि स्थानकामधील रिकामी जागा जाहिरातींसाठी देण्यात येणार आहे. स्थानकातील जागा व्यावसायिकांना दिली जाणार असून त्यासाठी मोनोरेल प्रशासनानं निविदा काढल्या आहेत. खासगी बसच्या अपघाताला केवळ चालकालाच दोषी ठरवलं जात होतं. मात्र अनेकदा नादुरुस्त गाडी, खासगी लक्झरी बस चालवण्यास मालक वर्ग भाग पाडतात आणि त्यामुळे अपघात झाल्यास केवळ चालकालाच दोषी न ठरवता मालकाला सुद्धा दोषी ठरवलं जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या परिवहन विभागानं तयार करून मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवलाय.
रिक्षा टॅक्सी चालकांप्रमाणे आता ॲप आधारित कॅब चालकही नियम धाब्यावरती बसून गाड्या चालवत असल्याचं निदर्शनास आलंय. त्याची दखल घेत मुंबईत आरटीओ विभागानं गेल्या 9 महिन्यात नियमांचं पालन न करणाऱ्या तब्बल 491 कॅब चालकांविरोधात कारवाई करत 19,76,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून 60 ठिकाणी खासगी वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. या चार्जिंग स्टेशन्समधून पीएमपीला 32.5% रक्कम मिळणार आहे. हिंजवडी फेज 2 इथे पहिलं खासगी चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. डिसेंबरच्या मध्यात सुरू झालेली थंडी शहराच्या वातावरणातून गायब झाली आणि गेल्या 2 दिवसात रात्री आणि पहाटेच्या सुमारास थंडीची थोडीफार चाहूल लागत होती. मात्र परत एकदा ढगाळ वातावरण झाल्यामुळे तापमानात वाढ झाली. मात्र 11 ते 16 जानेवारी या काळात परत एकदा थंडी परतण्याची शक्यता आहे. पश्चिमी शीतलहरींमुळे वाढलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे नाशिक शहरात कडाक्याची थंडी पडली आहे. शहरातील पारा 13.5 अंश सेल्सिअसवरती स्थिर असला तरी शहरामध्ये 5.6 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहत आहेत आणि यासोबतच कमाल तापमानात सुद्धा घट झाल्यानं शहरात गारठा जाणवतोय. 2 वर्षांचा बीएड अभ्यासक्रम कायमचा बंद झालाय. पुढील शैक्षणिक सत्र 2024-25 पासून केवळ 4 वर्षांच्या बीएड अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाईल असं रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाच्या परिपत्रकात म्हटलंय. केळी पीक विम्याबाबत अनेक आमदारांनी तोंडावरती बोट ठेवल्याचं दिसतंय. 10,000 शेतकऱ्यांनी पीक विमा देण्यासाठी फेर सर्वेक्षण करण्याची मागणी एकनाथ खडसेंनी केली. जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यात अनेक पशुवैद्यकीय दवाखाने रामभरोसे सुरू असल्याचं दिसतंय. गावात वैद्यकीय अधिकारीच नसल्यामुळे जनावरांच्या उपचाराचे हाल होत आहेत. जनावरांची गैरसोय होत असल्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी करतायत. पिंपरी चिंचवड शहराची ओळख स्मार्ट सिटी असली तरी खंडू भोंडवे नावाच्या शेतकऱ्यानं त्यांचं असणारं शेतीशी नातं जपण्याचा प्रयत्न केलाय आणि जमिनीला करोडोंचा भाव मिळत असताना सुद्धा या शेतकऱ्यानं 1.5 एकर शेतात कांदा, ऊस, ज्वारी, गहू आणि हरभरा पीक घेतलंय. विदर्भ वगळता राज्यात पुढील 3 दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 10 जानेवारीनंतर ढगाळ वातावरण कमी होऊन पुन्हा थंडी पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बटाट्याचा नवीन हंगाम सुरू झाला असून उत्तरेकडील राज्यातून सध्या बाजारात बटाट्याची मोठी आवक होते. किरकोळ बाजारात 1 किलो बटाट्याची विक्री 25 ते 30 रुपयांना केली जाते आणि बटाट्यांची मुबलक आवक होत असल्यामुळे वर्षभर बटाट्याचे दर स्थिर राहणार आहेत. मागील 24 तासात कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झाला तर देशात 605 नवे कोरोनाबाधित आढळलेत. तर आतापर्यंत संपूर्ण देशात 4,002 कोरोनाबाधित सक्रिय आहेत. राज्यात कोरोनाचे 111 नवे रुग्ण आढळलेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 811 झाली आहे तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 131 वर गेली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. राज्यातील JN1 रुग्णांची संख्या 139 झाली आहे. शनिवारी राज्यात 154 नवीन कोरोना रुग्ण आढळलेत आणि दोघांचा मृत्यू झाला. मुंबई आणि नागपुरात हे मृत्यू झाले तर 10 महिन्यांनंतर मुंबईमध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं. अहमदनगरमधील राहाता तालुक्यातील पिंपरी गाव परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या 3 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं. धारदार शस्त्रासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. नायलॉन मांजाच्या विरोधात नाशिक पोलीस आक्रमक झालेत. मांजा विक्री करणाऱ्या 42 जणांवरती हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तर यापुढे नाशिकमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणारे आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला. ऊस तोडणीसाठी मजूर पुरवतो असं सांगून गाडी चालकांना 11 लाखांचा गंडा घालण्यात आलाय. पैसे घेऊनही मजूर पुरवठा केलाच नाही त्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी 7 आरोपींवरती गुन्हा दाखल झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका चिकूवरून 2 गटात हाणामारी झाली. ग्राहकांना चिकू विकत घेताना दाबून बघितला आणि तो चिकू फुटल्यामुळे ग्राहकांमध्ये आणि विक्रेत्यामध्ये वाद निर्माण झाला आणि त्यानंतर दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये न्यायालयातच महिला वकिलाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आरोपी वकिलाला 2 वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे. 2 वर्षांचा साधा कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. पतंग काढत असताना गॅलरीतून खाली पडल्याने एका 9 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहरात घडली. घराच्या गच्चीवरती पतंग उडवत असताना अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात तो तोल जाऊन गॅलरीतून खाली पडला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
14 BLO यांनी मतदार यादीशी संबंधित कामकाजामध्ये कुचराई केल्यामुळे त्यांच्यावरती छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. राम मंदिर हे हिंदुस्थानातील असंख्य रामभक्तांसाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. प्रत्येकानं यात सहभागी होण्यासाठी खासदार सुनील मेंढे यांनी त्यांच्या मतदारसंघात श्रीरामाचा रथ फिरवला. 22 जानेवारीला दिवाळी साजरी करण्याचं आवाहन सर्व रामभक्तांना करण्यात आलंय. सांगली मिरज रोडवरील कृपामाई जवळ रेल्वे मार्गावरील नवीन पुलाला मंजुरी मिळून तो सुरू होईपर्यंत जुन्या पुलाची डागडुजी करून तो पूल सुरू राहणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली. लोणावळ्यातील एकविरा आईच्या दर्शनासाठी अनेक पायी दिंड्या कारला इथे दाखल होतात. मानाच्या पायी दिंडीत कल्याणच्या श्री क्षेत्र जरीमरी आई तिसाई देवस्थानची पालखी एकविरा कारला गडावरती पोहोचली आणि या पालखी सोहळ्यात सर्वधर्मीय हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात देशातील सर्वात उंच म्हणजेच 50 फुटांची विठुरायाची मूर्ती साकारण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मूर्तीचं अनावरण झालं. पाकिस्तानी नियंत्रण रेषेजवळ असलेल्या कारगिल इथे हवाई दलानं प्रथमच रात्रीच्या वेळी यशस्वीपणे विमान उतरवलं. C-130J हे सुपर हर्क्युलस श्रेणीचं परिवहन सेवेतील विमान नुकतंच कारगिलच्या ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंडवरती उतरवण्यात आलं, अशी माहिती भारतीय हवाई दलातर्फे एक्सवरती देण्यात आली. पैलवान सिकंदर शेखनं भीमा केसरीचं मैदान मारलंय आणि पंजाब केसरी प्रदीप सिंगला चितपट करत 15 लाखांचं रोख बक्षीस मिळवलंय. त्यासोबत त्यानं भीमा केसरीची गदा सुद्धा पटकावली आहे. खासदार धनंजय महाडिक यांचे नातू आणि पृथ्वीराज यांचे पुत्र अमरेंद्र यांनी कुस्तीच्या लाल मातीच्या आखाड्यात एंट्री केली. यावेळी कुस्ती जिंकलेल्या पैलवानाची ॲक्शन लहानग्या अमरेंद्र यानं केल्यानं उपस्थित कुस्ती शौकीनांनी आश्चर्य व्यक्त केलं. आणि सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली. बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.